ऑलरेडी लय चिडलेली मी. तू नाही ग, माझे पोरं अजून आले नाही. आर के नारायण. आर के नारायण हे जे होते त्यांचा कालखंड किती होता? 1906 पर्यंत पासून तर 2001 पर्यंत होता. त्यांचं नाव काय होतं? राशीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी, म्हणून त्यांना आर के नारायण असं म्हटलं जायचं. He was one of the best known novelists among the Indian writers. Indian English writers मधले ते बेस्ट नोन काय होते? रायटर होते. He is an author of 14 novels. जवळजवळ 14 नॉवेल्सचे ते काय होते? ऑथर होते. त्यानंतर 5 व्हॉल्युम्स ऑफ शॉर्ट स्टोरीज. त्यांनी शॉर्ट स्टोरीजच्या किती व्हॉल्युम लिहिले होते? जवळजवळ 5 व्हॉल्युम लिहिलेल्या होत्या. व्हॉल्युम म्हणजे काय रे? संच. त्यांनी किती लिहिले होते? 5 व्हॉल्युम्स चे संच लिहिले होते. मग आता त्याच्यानंतर अजून त्यांनी काय लिहिले होते? and had a collection of non-fiction to his credit. नॉन फिक्शन म्हणजे काय रे? फिक्शन म्हणजे कल्पना केलेल्या स्टोरी आणि नॉन फिक्शन म्हणजे कल्पना नसलेल्या म्हणजे हकीकत असलेल्या गोष्टी. नॉन फिक्शन हकीकत, ओके, म्हणजे रियालिटी वाल्या गोष्टी, रिअल गोष्टींवर त्यांनी बरेचसे कलेक्शन्स दिलेले होते. ही रोट हिज मेमोयर माय डेज in 1975. 1975 मध्ये त्यांनी त्यांचा मेमोयर लिहिला. मेमोयर म्हणजे काय रे? मेमोयर म्हणजे त्यांच्या आठवणी. त्याचं नाव काय होतं? माय डेज म्हणून. आणि ऑल्सो नारायण क्रिएटेड इमेजरी टाउन ऑफ मालगुडी. मालगुडी म्हणून त्यांनी एक इमॅजिनेशन वाला टाउन काय केलं होतं? क्रिएट केलं होतं. वेअर रिअलिस्टिक कॅरेक्टर्स इन टिपिकली इंडियन सेटिंग लिव्ड. म्हणजे रिअलिस्टिक वास्तववादी असे वाटणारे काही कॅरेक्टर्स तिथे जसं काही राहत आहेत असं त्यांनी काय केलं होतं? इमॅजिन केलं होतं. 3 झाल्या. अँड अमिड अनप्रिडिक्टेबल इव्हेंट. आणि तुम्ही विचार पण नाही करू शकणार असे वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट याच्यामध्ये त्यांनी घडवून आणले होते. कशामध्ये? मालगुडी डेज मध्ये. तुम्हाला जर का माहित नसेल ना तर तुम्ही नेटवर टाकून बघा. मालगुडी डेज ही खूप फेमस फिक्शन आहे. ओके, फिक्शन म्हणजे कल्पना. सनी आवाज कमी कर ना तिचा वेदिकाचा थोडासा. फिक्शन म्हणजे काय? कल्पना. आणि कल्पना काय होती? मालगुडी डेज म्हणून. ओके. His stories are grounded in a compassionate humanism. त्यांच्या स्टोरीज या स्पेशली कशावर असायच्या? ह्युमॅनिझम वर असायच्या. ह्युमॅनिझम मानवतेवर असायच्या. अँड सेलिब्रेटेड ह्युमर अँड एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ. आणि यात बराचसा विनोद असायचा आणि सामान्य आयुष्यात कशी एनर्जी असते नाही का, तशीच त्यांच्या फिक्शन्स मध्ये, त्यांच्या रायटिंग मध्ये एनर्जी असायची. ओके. पुढे ते काय म्हणतात? हिज स्टोरीज आर कॅरेक्टराइज्ड बाय सिम्पल स्टाईल. त्यांच्या स्टोरीज या स्पेशली सिम्पल स्टाईलच्या असायच्या. अँड सबटल ह्युमर. आणि त्याच्यामध्ये स्पेशली काय असायचा? विनोद असायचा. विनोदी अशा त्यांच्या काय असायच्या? स्टोरीज असायच्या. ओके. पुढे बघा. नारायण वॉज इंट्रोड्युस्ड टू अमेरिकन रीडर्स इन 1952. 1952 मध्ये नारायण यांचं इंट्रोडक्शन कुठे झालं? अमेरिकन रीडर्स सोबत झालं. बाय मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस. मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेसच्या सहाय्याने अमेरिकन रीडर्सच्या समोर ते आले. म्हणजे बघा का, पहिले भारतातच त्यांचं लेखन सगळे वाचायचे, पण जेव्हा मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीने त्या प्रेसने काय केलं? तिथे पब्लिश केले यांचे लेख, तेव्हा अमेरिकन रीडर्सला यांचे लेख आवडायला लागले. मग त्या लेखांमध्ये कोणते कोणते होते? दीज इन्क्लूड स्वामी अँड फ्रेंड्स. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला लेख होता स्वामी अँड फ्रेंड्स. ओके. दुसरा लेख काय होता? बॅचलर ऑफ आर्ट्स इन 1937. 1937 मध्ये काय होता? बॅचलर ऑफ आर्ट्स हा एक लेख तिथे प्रसिद्ध झाला होता. द डार्क रूम इन 1938. 1938 मध्ये डार्क रूम हा लेख तिथे, या स्टोरीज तिथे काय झाल्या? प्रसिद्ध झाल्या. नंतर अन एस्ट्रोलॉजर्स डे, खूप महत्वाची स्टोरी जी आज आपण शिकणार आहोत. अन एस्ट्रोलॉजर्स डे अँड अदर स्टोरीज इन 1947. म्हणजे तुमचा एस्ट्रोलॉजर डे हा कोणत्या
सालात आला 1947. नंतर मिस्टर संपत 1949. द फायनान्शियल एक्सपर्ट इन 1954. वेटिंग फॉर महात्मा इन 1955. द गाईड इन 1958 अँड मेनी अदर बुक्स. आणि खूप सारी पुस्तकं यांची अमेरिकेला सुद्धा काय झाली होती, पब्लिश झाली होती. हिज नॉवेल, त्यांचा एक नॉवेल होता द गाईड. त्या नॉवेलला काय मिळालं होतं बघा ना, won him the साहित्य अकादमी अवॉर्ड in 1961. त्यांना 1961 मध्ये काय मिळाला होता, साहित्य अकादमी अवॉर्ड मिळाला होता. द मोस्ट कवेटेड लिटररी ऑनर इन इंडिया. द मोस्ट कवेटेड, सर्वात जास्त मान दिला जायचा त्या ऑनरला, त्या सन्मानाला. तो सन्मान काय होता, साहित्य अकादमी अवॉर्ड. आणि तो कुणाला मिळाला होता, आपल्या आर के नारायण यांना 1961 मध्ये. आणि कोणत्या स्टोरीसाठी, कोणत्या नॉवेलसाठी, द गाईड या नॉवेलसाठी. हिज रायटिंग इज डिस्टिंग्विश्ड बाय ह्युमर अँड अनऑफेंडिंग आयरनी. चला, डिस्टिंग्विश्डचा अर्थ कोण सांगेल मला? कोण सांगेल? डिस्टिंग्विशचा अर्थ मला कोण सांगेल? डिस्टिंग्विश म्हणजे काय? मॅम म्हणजे डिफरन्स का? हा, व्हेरी गुड. आणि मग तुम्ही म्हणाल मॅम अनअफेंडेड आयरनी काय असतं? अरे आयरनी म्हणजे विनोदी किस्से. अनअफेंडिंग म्हणजे कोणालाही न दुखवणारे असे विनोदी किस्से. यामध्ये यांच्या रायटिंग मध्ये ते नेहमी असायचे. त्याच्यानंतर अ युनिक इंडियननेस, आणि त्यांच्या ज्या नॉवेल्स होत्या, फिक्शन्स होते, रायटिंग्स होते, फिक्शन असो नॉन फिक्शन असो, त्यामध्ये युनिक असा इंडियननेस असायचा. म्हणजे ती स्टोरी वाचल्यावर भारतीय आहे स्टोरी हे सहज आपल्याला कळून यायचं. अँड अ सिम्प्लिसिटी विच इज अटरली चार्मिंग अँड ऑथेंटिक. आणि त्यांची जी सिम्प्लिसिटी होती लिखाणाची, ती अगदी चार्मिंग होती आणि ऑथेंटिक होती. अगदी एकमेव वाटायची, व्यवस्थित वाटायची. नारायण टिपिकली पोर्ट्रेज इन peculiarities ऑफ ह्युमन रिलेशनशिप. आर के नारायण यांचं स्पेशली चित्रीकरण किंवा त्यांचे जे विचार असायचे लेखाचे, ते कशात असायचे? स्पेशली रिलेशनशिप म्हणजे नातेसंबंध यांच्यावरच यांचे जास्तीत जास्त लेख असायचे. अँड द आयरनीज ऑफ इंडियन डेली लाईफ. आणि भारतातील दैनंदिन जीवनात जे काही आयरनी व्हायची, जे काही जोक व्हायचे, विनोद व्हायचे, अनपेक्षित अशा गोष्टी व्हायच्या, अचानक काहीतरी घडायचं, बस याबद्दलच त्यांच्या जास्तीत जास्त स्टोरीज असायच्या. हीच स्टाईल इज ग्रेसफुल. त्यांची स्टाईल कशी होती? ग्रेसफुल होती, खूप छान होती. अगदी व्यवस्थित ते सगळ्या गोष्टी काय करायचे, मांडायचे. मार्क्ड बाय जेनियल ह्युमर. अगदी जेन्युअन असा विनोद यांच्या स्टोरीज मध्ये असायचा. एलिगन्स अँड सिम्प्लिसिटी. बऱ्याचशा गोष्टींना महत्व देऊन ते काय करायचे, त्यांचे नॉवेल लिहायचे. आणि सिम्प्लिसिटी असायची. काय म्हणते मी तुम्हाला? एलिगन्स अँड सिम्प्लिसिटी. इथे काय म्हटले त्यांनी? एलिगन्स. स्पेलिंग काय बरं, थांबा एक मिनिट. एलिगन्सचा एक्झॅक्ट अर्थ शोभा, दौलदार, छान अशा त्यांच्या काय असायच्या, स्टोरीज असायच्या. ओके, आता सगळ्यात पहिले ही स्टोरी काय ते सगळ्यांनी ऐका. सगळे लक्ष देत आहेत का? हो बोला चला पटकन. हो नाही तर मेसेज लगेच. हो मॅम. हो मॅम. हो मॅम. ओके चला. आता हा जो एन एस्ट्रॉलॉजर डे जो आहे ना, याची एक गोष्ट ऐकूयात आपण. चला, हा जो एन एस्ट्रॉलॉजर डे आहे, याच्यामध्ये गंमत अशी आहे की एक व्यक्ती असतो, तो एका गावाला राहत असतो बरं का. त्या गावात ना तो असंच उठमागेपणाने असा फिरत असतो. त्याला त्याच्या फॅमिली बिझनेस मध्ये काही इंटरेस्ट नसतो. त्याला असं वाटतं की त्याने काहीतरी वेगळं करावं. पण या दरम्यानच त्याची आणि एका व्यक्तीची, एका पैलवानाची फाईट होते. आणि त्या फाईट मध्ये हा जवळजवळ त्या पैलवानाला मारूनच टाकतो. म्हणजे मेल्यातच जमा असतो तो पैलवान. हा काय करतो, ह्याच्यावर आळ नको यायला म्हणून त्या पैलवानाला जवळच्या विहिरीत फेकून देतो. तो ते गाव सोडून दुसऱ्या गावाला येतो.
त्या गावामध्ये तो साधू बुवाचा वेश धरतो, ऍस्ट्रॉलॉजरचा, म्हणजे जो भविष्य सांगतो ना त्याचा वेश धरतो. तिथे तो लग्न करतो, त्याला मुलं बाळ होतात आणि तो तिथे कायम ऍस्ट्रॉलॉजर म्हणूनच काम करत राहतो. पण त्या दरम्यान त्याला एक व्यक्ती भेटतो आणि तो व्यक्ती काय सांगतो की मला आहे ना एका व्यक्तीचा बदला घ्यायचा आहे. आणि तेव्हा ह्या ऍस्ट्रॉलॉजरच्या लक्षात येतं, अरे देवा, हा तोच माणूस आहे ज्याला मी मारून विहिरीत ढकललं होतं. पण रात्रीचा वेळ होता आणि ह्याची जरा अवतार कसा होता बाबा बुवांसारखा. त्यामुळे त्या पैलवानला लक्षातच आलं नाही की हाच तो व्यक्ती होता ज्याने मला मारून तिथे फेकलं होतं. आणि हा पैलवान त्यालाच विचारतोय एस्ट्रॉलॉजरला, की साहेब मला तो व्यक्ती भेटेल का ज्याने मला नुकसान दिलं आहे? मी त्याला मारल्याशिवाय तर काय दम घेणार नाही. तेव्हा आपला एस्ट्रॉलॉजर घाबरून जातो आणि आपला एस्ट्रॉलॉजर त्याला पटवून देतो की तुझ्या जीवनाला धोका आहे. सो इथून पुढे तू ह्या दिशेला किंवा ह्या गावाच्या दिशेने कोणतेही गाव येतील त्या दिशेने तू फिरायचं नाही. नाहीतर तू जो जिवंत आहेस, तुझी तुझी बोनस लाईफ आहे ती सुद्धा तुझ्याकडनं हिरावून घेतली जाईल. आणि ऍक्च्युली तो जे काही भविष्य सांगतो ना, या भविष्यावर तो पैलवान विश्वास ठेवतो आणि तिथून निघून जातो. ही तर नुसती टाइमपास अशी स्टोरी सांगितली मी तुम्हाला. ही आपण जेव्हा हळूहळू वाचू तेव्हा यातले नवीन नवीन गोष्टी उलगडत जातील. खूप छान स्टोरी आहे. तुम्हाला मी ह्याचे पाठवणार आहे शब्दार्थ. आज रात्रीच्या आत मी पाठवून देते. मागच्या वर्षीच्या बॅच साठी मी तयार केलेले होते ते शब्दार्थ. ते तुम्हाला तसल्या तसे पाठवून देईन मी. फक्त मला तो लॅपटॉप ओपन करावा लागेल. ओके, चला सुरुवात करते आहे तुमच्या लेसनची. नाव आहे एस्ट्रॉलॉजर्स डे. तो जो एस्ट्रॉलॉजर होता ना, भविष्य सांगणारा व्यक्ती, त्याचा दिवस कसा गेला त्याबद्दल हा काय आहे लेख आहे, ही स्टोरी आहे. पंक्च्युअली, टाइमशीर, ऍट मिड डे, दुपारच्या वेळेला, ही ओपन हिज बॅग, तो आला त्याने त्याची बॅग ओपन केली, अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट, त्याची जे काही प्रोफेशनल अशी संसाधनं होती त्याने ती बाहेर काढायला सुरुवात केली बॅग मधनं. which consisted of a dozen of cowrie shells. त्याच्यामध्ये जवळजवळ डझनच्या वर काय होते, कावरी शेल्स होते. ते तुम्हाला माहिती कावरी शेल्स म्हणजे काय रे? कावरी म्हणजे काय, कवड्या नाही का त्या कवड्या, त्या डझनच्या वर त्या कवड्या होत्या. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ, चौकोनी कपड्याचा तुकडा होता. विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट, आणि त्या कपड्यावर वेगवेगळ्या प्रकारचे असे मिस्टेरियस, रहस्यमयी असे चार्ट्स ड्रॉ केलेले होते. अजून काय होता, अ नोटबुक अँड अ बंडल ऑफ पाल्मायरा रायटिंग, वेगवेगळे रायटिंग केलेला असा बंडल त्याच्याकडे होता ज्यामध्ये भविष्य बाबतीत काही गोष्टी लिहिलेल्या होत्या. हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडंट विथ अ सेक्रेड ऍश, त्याच्या कपाळाला काय बरबटलेलं होतं, त्याच्या कपाळाला काय लावलेलं होतं, सेक्रेड ऍश, पवित्र अशी राख. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा ना, एखादा बाबा असेल तर तो कसा असतो रे, ऐकायला इथे रेकॉर्ड मध्ये, एखादा बाबा बुवा असतो ना त्याचा अवतार बघा कसा असतो. त्याने असा तो केशरी भगवा ड्रेस घातलेला असतो, त्याच्या कपाळावर राख लावलेली असते, त्याच्यावर केशरी किंवा पांढऱ्या रंगाने असं काहीतरी ड्रॉइंग केलेलं असतं, त्याच्या डोळ्यांच्या खाली काळं काजळ असतं, असं त्याच्या गालांवर पण काहीतरी असं ड्रॉ केलेलं असतं, गळ्यात खूप साऱ्या माळा असतात, हातात खूप साऱ्या माळा असतात. तसंच त्याचं सेम वातावरण होतं दिसण्याचं एकूण. सेक्रेड ऍश, पवित्र अशी राख होती. अँड वर्मिलियन, अँड व्हॉट, वर्मिलियन. मग वर्मिलियनचा अर्थ काय बघा, वर्मिलियन म्हणजे भडक लाल रंगाचा, असं त्याच्या डोक्यावर काय होतं लिहिलेलं होतं. म्हणजे बघा अशी मोठी अशी त्याच्या कपाळावर राख होती आणि त्या राखावर लाल रंगाने काहीतरी ड्रॉ केलेलं होतं. अँड हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम, त्याचे डोळे कसे दिसत होते, शार्प असे, आणि ॲबनॉर्मल ग्लीम, एक वेगळीच चमक त्याच्यात होती. विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ अ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर द कस्टमर्स. त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक होती ॲबनॉर्मल,
तो कंटिन्युअसली सर्च करत होता कशाबद्दल, त्याच्या कस्टमर नाही का. म्हणजे मी आता बघतोय असं सगळ्यांकडे, जो व्यक्ती माझ्या डोळ्यात बघेल मी त्याला म्हणेल, सर या ना, तुमचं मी भविष्य सांगतो. अशी त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक होती. But which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. पण खरं सांगायचं झालं तर याचे जे सिंपल कस्टमर्स आहेत, जे क्लायंट्स आहेत, त्यांना असं प्रोथेटिक लाईट आणि फेल्ट कम्फर्टेड, असं नाही का भविष्यवालं वातावरण, प्रोथेटिक दैवी असं वातावरण निर्माण होऊन आलं होतं लाईट्समुळे, तिथल्या असणाऱ्या लाईट्समुळे. आणि त्यांना कम्फर्टेबल वाटायचं नाही का, खरंच हा एक बाबा आहे, तो आपलं भविष्य सांगणार आहे आणि ते खरंच सांगणार आहे, असं तुमच्या मनात, क्लायंटच्या मनात भावना येऊन जायची. कारण बघा ना, तुम्ही विचार करा, दुपारचा वेळ आहे, थोडीशी संध्याकाळ होणार आहे आणि लाईट्स असे चालू झालेले आहेत. खंबे नाही का ते नगरपालिकेचे, त्यातनं लाईट थोडासा येतोय. थोडासा ज्या गाड्यांमध्ये ज्या हातगाड्यांवर दिवे लावलेले असतात, त्या दिव्यांची लाईट, त्याच्यानंतर ह्या सगळ्या क्रॉस लाईट एकमेकांवर पडत होत्या आणि या क्रॉस लाईटमुळे ना वातावरण एकदम प्रोफेटिक होत होतं. The power of his eyes was considerably enhanced by their position placed. बघा हा का, काय म्हणायचंय मला आधी नीट ऐकून घ्या. आई, The power of his eyes was considerably enhanced. त्याच्या डोळ्यांची जी पॉवर होती, त्याच्या डोळ्यांमध्ये पाहून जे पॉवरफुल असं वाटायचं, ते कशामुळे वाढलं होतं रे? बाय देअर पोझिशन प्लेस ऍज दे वेअर बिटवीन द पेंटेड फोरहेड. कारण त्याचे डोळे हे कशाच्या मध्ये येत होते? पेंटेड फोरहेड अँड द डार्क विस्कर्स विच स्ट्रीम्ड डाऊन हिज चिक्स. त्याने त्याच्या गालांवर सुद्धा अशी काय केली होती, काळ्या काळ्या रंगाची काय केलेलं होतं, विस्कर्स, असे वेगळ्या काळ्या रंगाचे असे काय केले होते, पट्टे ओढले होते. ते काळ्या रंगाचे पट्टे, त्याच्या डोळ्यांना लावलेलं ते काळं काळं काजळ, त्याच्या कपाळावर लावलेली ती राख आणि त्याच्यावर तो असलेला लाल रंगाचा भस्म, या सगळ्यांमुळे त्याचे डोळे जरा वेगळेच पॉवरफुल असे वाटत होते. इवन अ हाफ विट्स आईज वुड स्पार्कल इन सच अ सेटिंग. आणि त्याचे डोळे जणू काही काय होत होते, स्पार्कल होत होते, चमकत होते अशा सेटिंग मध्ये. आणि टू क्राउन इफेक्ट ही वाउंड सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड हिज हेड. आणि याला अजून एक इफेक्ट द्यायचा म्हणूनच काय केलं होतं त्याने, सॅफ्रॉन कलर म्हणजे केशरी रंगाचा त्याने काय घातला होता, टर्बन म्हणजे फेटा घातला होता. दिस कलर स्कीम नेवर फेल्ड. आणि तुम्हाला माहितीये ना, हे सगळे जे पट्टे पुट्टे उठवलेले असतात चेहऱ्यावर, त्यात भगव्या कलरचा जो ड्रेस घातलेला असतो, ही कलर स्कीम कधीच फेल जात नाही. लोकांना खरंच असंच वाटतं की तो बाबा बुवाच आहे आणि तो आपली मदत करू शकतो. पीपल वेर अट्रॅक्टेड टू हिम. लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट होऊन जात होती. ऍज ऍज bees are attracted to the cosmos or dahlia stalk. dahlia stalk ते नाही का रे, छोटे छोटे फुलं असतात मधाची, ज्यांच्यामध्ये मध निघतं ज्या फुलांमध्ये, अशा फुलं किंवा मधाचं जे काही पोळं असतं, पोळं नाही, जिथून मध निघेल अशा फुलांवर जसं बीज म्हणजे मधमाशा जाऊन अट्रॅक्ट होतात ना, सेम तसंच याचा भगवा कलर, तो काही अपिअरन्स होता, त्याच्यावरनं हे सगळे लोक एखाद्या मधमाशीप्रमाणे त्याच्या इथे जाऊन गोळा व्हायचे. ही सॅट अंडर द बोथ ऑफ अ स्प्रेडिंग टमराईन ट्री. तो कुठे बसला होता? टमराईन ट्री. टमराईनचं जे झाड होतं, त्या झाडाच्या एक्झॅक्टली खाली जो पारा होता, त्या पारावर तो बसलेला होता. टमराईन ट्री म्हणजे काय? चिंचेचं झाड. चिंचेच्या झाडाखाली जो पार होता, त्या पारावर हा जाऊन बसला होता. विच फ्लँक्ड अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. बघा, तो जिथे बसला होता तिथे कोणता रस्ता होता? टाउन हॉल पार्कचा रस्ता होता. म्हणजे जसं आपण म्हणतो की आम्ही कुठे राहतो, आमचं राणेनगर, आमचं स्टेट बँक हे मुंबई यात्रा रोडच्या जवळ आहे.
म्हणता की नाही तुम्ही, आमचं घर हे मुंबई आग्रा रोडच्या जवळच आहे. सेम तसंच हा व्यक्ती कुठे बसला होता? टाउन हॉल रोड, टाउन हॉल पार्क जे होतं त्या रस्त्याला जाऊन बसलेला होता. इट वॉज येणार आहे. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. हे एक रिमार्केबल प्लेस होतं प्रत्येक मार्गाने. मेनी वेज. एक 2 मिनिटं द्या हां मला. माझ्या घरी गेस्ट आले. 2 मिनिटं मी फक्त बोलते त्यांच्याशी. चला मग पुढे बघा. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. प्रत्येक मार्गाने ही जी जागा होती, हा व्यक्ती जिथे बसला होता, ती कशी होती? रिमार्केबल प्लेस होती. मेनी वेज म्हणजे वेगवेगळ्या मार्गाने जर का तुम्ही म्हणायचं झालं तर. फॉर एक्झाम्पल आमचं दत्त चौक. आमचं दत्त चौक कुठे आहे? विजयनगर आणि राणा प्रताप चौकाच्या मध्ये आहे आमच्या दत्त चौकामध्ये. मटन मार्केट आहे आमच्या दत्त चौकामध्ये. मागच्या साईडला दारूचा अड्डा आहे. आमच्या क्लासच्या बाजूला स्वामी समर्थांचं केंद्र आहे. आपण बरंच काही सांगू शकतो नाही. सेम तसंच हा जो व्यक्ती होता, जो जिथे बसला होता, एस्ट्रोलॉजर, ते काय होतं? एक रिमार्केबल प्लेस होतं. अ सर्जिंग अ सर्जिंग क्राउड वॉज ऑलवेज मूव्हिंग अप. सर्जिंग क्राउड म्हणजे अगदी जास्त प्रमाणामध्ये क्राउड क्राउड म्हणजे गर्दी मूव्हिंग अप अँड डाऊन दिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. सकाळ ते रात्र पूर्ण दिवसभर इथे लोकांची वर्दळ असायची. ये-जा लोकांची चालू असायची. अ व्हरायटी ऑफ ट्रेड, खूप साऱ्या प्रकारचे व्यापार अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलोंग इट्स वे. पूर्ण मार्गामध्ये ऑल अलोंग इट्स वे बरेचसे वेगवेगळे ट्रेड आणि ऑक्युपेशन्स काय होते ते चालू होते. म्हणजे बघा, शेंगदाणे विकणारा होता, कपडे शिवणारा होता, किराणेवाले होते, कपड्यांवाले होते, बूट पॉलिशवाले होते, मॅजिशियन्स होते, जादू करणारे होते, त्याच्यानंतर काय म्हणतात कमी किमतीचे असे कपडे विकणारे होते. वेगवेगळ्या प्रकारचे तिथे काय होते दुकानदार असायचे. मेडिसिन सेलर्स, मेडिसिन विकणारे. सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर, चोरून आणलेलं हार्डवेअर, चोर बाजार. अँड जंक, जंक म्हणजे कबाड, कचरा. कचरा नाही, कबाडला काय म्हणतात रे मराठीमध्ये? कबाडला काय म्हणतात मराठीमध्ये? भंगार. मॅजिशियन्स, मॅजिशियन्स म्हणजे जादूगार. अँड अबाव ऑल अन ऑक्शनियर ऑफ चीप क्लोथ्स. चीप क्लोथ्स म्हणजे काय रे? स्वस्त कपड्यांचे ऑक्शनियर तिथे होते. ऑक्शनियर म्हणजे लिलाव करणारे दुकानदार. हु क्रिएटेड इनफ डिन, डिनचा अर्थ गोंधळ, डिनचा अर्थ गोंधळ, ज्यांनी खूप सारा गोंधळ तयार करून ठेवला होता. ऑल द डे टू अट्रॅक्ट होल टाउन, संपूर्ण शहराला अट्रॅक्ट करण्यासाठी खूप सारा गोंधळ यांनी चालू केलेला होता. म्हणजे लाईक म्हणतात ना 100ला 4 100ला 4 असं ओरडतात. काही लोक भाजीवाले ओरडतात. सेम हे जे दुकानदार होते सगळे यांनी ओरडून ओरडून ऑलमोस्ट सगळ्या टाउनला डोक्यावर घेतलं होतं किंवा मग सगळ्यांना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न चालू होता. नेक्स्ट टू हिम द vociferousness came a vendor of fried groundnut. आणि अजून एक गोष्ट झाली काय? वेसिफेरियसनेस म्हणजे लाऊड लाऊड मोठमोठ्याने आरडाओरडा करत होता. कोण? फ्राईड ग्राउंडनट, तळलेले शेंगदाणे विकणारा जो वेंडर होता तो जोर जोरात आरडाओरडा करत होता. हु गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम. वेअर हाऊस म्हणजे काय रे? मालाचं गोडाऊन है ना. वेअर म्हणजे गुड्स. त्याच्या गुड्सला, त्याच्या त्या तळलेल्या शेंगदाण्यांना तो वेगवेगळ्या प्रकारचे नाव देत होता. कसा? कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम. मला सांगा शेंगदाणा कुठं आईस्क्रीम कुठे? मग तो त्याला नाव देत होता. एक दिवस म्हणायचा बॉम्बे आईस्क्रीम, नेक्स्ट डे तो त्याला म्हणायचा दिल्ली आल्मंड, दिल्लीचे बदाम, असं वेगवेगळे तो काय करत होता नाव देत होता. अँड थर्ड डे राजाज डेलिकसी, राजाच्या म्हणजे राज्यातलं असा शेंगदाणा, असे वेगवेगळ्या प्रकारचे नाव तो द्यायचा. अँड सो ऑन अँड सो फोर्थ, बोलतच राहायचा, आरडाओरडा करतच राहायचा आणि लोकांना आपल्याकडे गोळा करायचा. अँड पीपल फ्लोक्ड टू हिम, बरेचसे लोक पटापटा पटापटा पटा त्याच्या आजूबाजूला येऊन जमायचे. इथपर्यंत कळालं का तुम्हाला? बघा इथपर्यंतचा जो पार्ट आहे ना, या एवढ्याशा पार्ट वर सुद्धा तुम्हाला डायरेक्ट 10 मार्काचा पॅसेज येऊ शकतो. चला बोला.
बोला. हो मॅम. तुम्हाला एवढूशाच लेसन हो मॅम. जवळजवळ 10 मार्काचा पॅसेज येऊ शकतो. की त्याने त्या ग्राउंडनट वाल्याने काय नाव दिली होती बरं त्याच्या शेंगदाण्यांना? दिल्ली आल्मंड, बॉम्बे आईस्क्रीम, राजाज डेलिकसी अशी वेगवेगळी नावं दिली होती नाही का? चला. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राउड dallied just hanging around. बराचसा पोर्शन कोणाचा? लोकांचा. dallied before the astrologer too. आणि याच लोकांच्या घोळक्यातला बराचसे लोक हे कुठे येऊन जायचे? ऍस्ट्रॉलॉजर पर्यंत येऊन बसायचे. त्याला सांगायचे सांग आमचं भविष्य. अँड द ऍस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय लाईट ऑफ अ फ्लेअर. हा जो ऍस्ट्रॉलॉजर होता ना त्याच्याकडे स्वतःचा कोणताही लॅम्प किंवा दिवा किंवा लाईट ही नव्हती. तो त्याचं काम कशावर चालवायचा? कशावर भागवायचा? द लाईट ऑफ अ फ्लेअर. बाकीच्या लोकांच्या दिव्यांच्या लाईट वर तो भागवायचा. which crackled and smoked up above the groundnut heap nearby. ते ग्राउंडनट जे होतं ना, ग्राउंडनट म्हणजे काय? शेंगदाणे जे काही तो तळायचा तर तो जी भट्टी पेटवायचा त्या भट्टीपासून जी यायची ना लाईट त्याच्यावर तो स्वतःचा बिझनेस करत होता. म्हणजे बाकीच्या सगळ्या बिझनेसचे लॅम्प, लाईट, त्याच्यानंतर ह्याच्या भट्टीचा लॅम्प, याच्या भट्टीतनं निघणारा धूर, हे सगळ्या गोष्टी आहे ना एक वातावरण निर्माण करत होते. कोणासाठी? त्या ऍस्ट्रॉलॉजर साठी. कळलं का इथपर्यंत? चलो बोलो मेरे को. हो मॅम.